अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत। हे अर्जुना, हे शरीर नाशवंत आहे, पण ज्याने शरीर धारण केलेला आत्मा तो नित्य अमर आणि अप्रमेय, म्हणजेच ज्याला मोजता येत नाही, त्याची सीमा नाही आहे. म्हणून तू या शरीराच्या नाशामुळे दुःख करत बसू नकोस, तर आपले कर्तव्य असलेले युद्ध कर. मनुष्य आपली खरी ओळख भौतिक गोष्टींशी जोडतो, पण हे सर्व बदलणारं आणि नाश पावणार आहे. जर आपली खरी ओळख आत्मा म्हणजे स्व आहे हे समजलं तर असुरक्षितता किंवा इनसिक्युरिटी आणि आत्मनिंदा कमी होते. हा श्लोक सांगतो की मरण फक्त शरीराचे असतं, आत्म्याचं नाही. ही जाणीव झाल्यावर मृत्यूबद्दलची भीती कमी होऊन मन अधिक स्थिर राहते. जेव्हा आपण शरीराशी जास्त आसक्त होतो तेव्हा त्यात होणाऱ्या बदलांमुळे ताण निर्माण होतो. आत्मा नित्य आहे हे लक्षात घेतल्यास बदलांकडे स्वीकाराने पाहता येतं. अर्जुनाप्रमाणे आपल्यालाही अनेकदा भावनिक ओझ्यामुळे कर्तव्य पार पाडणं कठीण होतं. हा श्लोक आपल्याला शिकवतो की शरीर तात्पुरतं आहे, आत्मा नित्य आहे, म्हणून कर्तव्य करणं थांबवू नये. यामुळे ध्येय केंद्रित जीवन शक्य होतं. इथे आपण असा बोध घेऊ शकतो की बदल स्वीकारून आपण आपला ताण कमी करू शकतो. भावनिक ओझं बाजूला ठेवून कर्तव्य पार पाडणं अतिशय आवश्यक असतं. यातून आपण असा बोध घेऊ शकतो, नातेसंबंध, वस्तू, रूप यावर जास्त आसक्त होऊ नका. हे सर्व बदलणारे आहेत. संकटातून उठण्याची ताकद वाढवा. आत्मा कायम असल्याची जाणीव दिलासा देते. मोठ्या दृष्टिकोनातून पहा. अपयश तात्पुरतं असतं, जीवनाचा अर्थ मोठा असतो. कर्तव्य आणि ध्येयाला प्राधान्य द्या, कारण हाच आत्म्याचा खरा प्रवास आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.